ओके, ॲनेस्थेशिया. ओके, ॲनेस्थेशिया म्हणजे काय होतं, तर ॲनेस्थेशिया इंट्रोडक्शन बघूत. ॲनेस्थेशिया हा जो वर्ड आहे तो ग्रीक वर्डपासून घेतलेला आहे, जसं की ॲनेस्थेसिस. ॲनेस्थेसिस द विच मीन्स नॉट सेन्सेशन, म्हणजे स्पर्शज्ञान जाणवत नाही असा अर्थ होता. द वर्ड ॲनेस्थेशिया, The word anesthesia was used to describe the namely discovered effect of ether. म्हणजे इथर नावाचं जे औषध आहे त्याचा इफेक्ट्स काय होतात हे दर्शवून देण्यासाठी अनेस्थेशिया हा वर्ड यूज केला जातो. सो फर्स्ट डेफिनेशन बघू त्याची. अनेस्थेशिया इज अ रिव्हर्सिबल अनकॉन्शियस स्टेट कॅरेक्टराइज्ड बाय ॲम्नेसिया, ॲनाल्जेसिया, डिप्रेशन ऑफ रिफ्लेक्सेस अँड मसल रिलॅक्झेशन. मसल रिलॅक्झेशन. सो अनेस्थेशिया काय आहे, एक रिव्हर्सिबल कंडिशन असते. ह्याच्यामध्ये अनकॉन्शियस स्टेट केलं जातं. पेशंटला काय करतो आपण, अनकॉन्शियस ठेवतो आणि त्याच्यामध्ये अम्नेसिया येतो. तर ॲनाल्जेसिया, अम्नेसिया म्हणजे लॉस ऑफ द मेमरी अँड अनाल्जेसिया म्हणजे लॉस ऑफ द पेन किंवा फ्री फ्रॉम पेन. डिप्रेशन ऑफ द रिफ्लेक्स, जे काय प्रत्यक्षित क्रिया आहेत त्या सगळ्या काय केल्या जातात, कमी केल्या जातात. अँड मसल रिलॅक्स केले जातात. ओके, समजलं नसतं डेफिनेशन. Anesthesia is a reversible unconscious state characterized by amnesia, analgesia, depression of reflexes and muscle relaxation. सो क्रायटेरिया फॉर चूजिंग अनेस्थेशिया. तर हा अनेस्थेशिया चूज करण्यासाठी काय काय क्रायटेरिया असतात, म्हणजे हे पेशंटनुसार किंवा त्या सर्जरीनुसार आणि पेशंटची कंडिशन कशी आहे याच्यानुसार अनेस्थेशिया हा दिला जातो. सो फर्स्ट वन, टाईप, ड्युरेशन अँड एक्सटेंट ऑफ सर्जरी. तर याच्यामध्ये टाईप्स, ड्युरेशन अँड एक्सटेंट ऑफ सर्जरीमध्ये तर कुठल्या टाईपची सर्जरी आहे, ती सर्जरी किती वेळ चालणार आहे ह्याच्यानुसार अनेस्थेशिया दिला जातो. दुसरा क्रायटेरिया, प्रेझेन्स अँड सिव्हिरिटी ऑफ द को एक्झिस्टिंग डिसिजेस. सपोज एक ॲक्सिडेंट झालेला पेशंट आहे, फिमर बोन फ्रॅक्चर झालेला आहे, मग त्याच्यासाठी आपण काय करतो, तर फिमर बोन फ्रॅक्चर झालं ह्याच्यामध्ये फक्त आपण, एक मिनिट सॉरी, ह्याच्यामध्ये पेशंटची कंडिशन काय, आणखीन दुसरे काय आजार आहेत का त्याला हे पाहिलं जातं ह्याच्यामध्ये. जसं की डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, हे असेल तर अनेस्थेशिया त्यानुसार आपल्याला चेक करावा लागतो किंवा द्यावा लागतो. सो नेक्स्ट, पेशंट मेंटल अँड इमोशनल स्टॅटस. तर याच्यामध्ये पेशंटची मेंटल स्टेट काय आहे, इमोशनल स्टेट काय आहे हे पाहून त्या टाईपचा अनेस्थेशिया वापरावा लागतो. तर ऑप्शन्स फॉर मॅनेजमेंट ऑफ पोस्ट ऑपरेटिव्ह प्लॅन. तर पोस्ट ऑपरेटिव्ह केल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये काही मॅनेजमेंट करण्यासाठी पेशंटला काही रिॲक्शन वगैरे आली तर ते काही वेळेस काय होतं की कॅटामाइन वगैरे काही इंजेक्शन असतात ॲनेस्थेशियाचे, त्याच्यानुसार रिॲक्शन वगैरे येऊ शकते किंवा हायपोटेन्शन होऊ शकतं. मग ते मॅनेज करण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये पूर्ण मॅनेजमेंट आहे का याच्यानुसार काही अनेस्थेशिया दिल्या जातात. जसं की व्हेंटिलेटर पाहिजे, एमर्जन्सी ड्रग्स पाहिजे, ऑक्सिजनची सुविधा पाहिजे याच्यानुसार. ओके, नेक्स्ट वन, टाईप्स ऑफ अनेस्थेशिया. अनेस्थेशिया प्रकार असतात. तर अनेस्थेशियाचे मेनली 4 प्रकार असतात. एक असतो जनरल अनेस्थेशिया, रिजनल अनेस्थेशिया, लोकल अनेस्थेशिया आणि अदर मेथड्स. तर रिजनलमध्ये स्पायनल अनेस्थेशिया आणि एपिड्युरल अनेस्थेशिया. तर लोकल अनेस्थेशियामध्ये इनफिल्ट्रेशन अनेस्थेशिया आणि सरफेस अनेस्थेशिया. सो फर्स्ट वन आपण जनरल अनेस्थेशिया पाहूयात. तर जनरल अनेस्थेशिया म्हणजे काय असतं, तर दिस टाईप ऑफ अनेस्थेशिया रिक्वायर्ड फॉर एक्सटेन्सिव्ह सर्जरीज, इट इन्व्हॉल्व्स सेन्शुअल लॉस इन ओव्हरऑल बॉडी. तर जनरल अनेस्थेशिया हा कधी वापरला जातो, तर हा एक्सटेन्सिव्ह सर्जरीजमध्ये, ज्या लेंदी सर्जरी आहेत, खूप वेळ चालणाऱ्या सर्जरी आहेत, याच्यामध्ये जनरल अनेस्थेशिया वापरला जातो. आणि याच्यामध्ये पूर्ण बॉडीला काय केलं जातं, जनरल अनेस्थेशिया दिला जातो. म्हणजे ओव्हरऑल बॉडीमध्ये पूर्ण अनकॉन्शियस होते बॉडी, फक्त रेस्पिरेशन चालू असतात, बाकी सगळं बंद, म्हणजे सर्क्युलेशन वगैरे चालू असणार आहे त्यामध्ये. म्हणजे आपण काय जे बोलतो किंवा पेशंटला असं सेन्सेशन करतो, सेन्स जे असतं ना स्पर्शज्ञान, ते काही होणार नाही याच्यामध्ये. तर एनी सायन्स ऑफ इन्फेक्शन, हायपरथर्मिया, अल्टर्ड ब्लड प्रेशर अँड रेस्पिरेटरी कॉम्प्रोमाइज मे रेंडर द
पेशंट इनसुटेबल फॉर जनरल अनेस्थेशिया. तर जनरल अनेस्थेशियाचे काही कॉम्प्लिकेशन्स पण होऊ शकतात, जसं की ह्याच्यामध्ये इन्फेक्शन, हायपरथर्मिया म्हणजे बॉडीचं टेम्परेचर जास्त होईल, त्यानंतर अल्टर्ड ब्लड प्रेशर, शक्यतो हायपोटेन्शनच होणे ह्याच्यामध्ये, त्यानंतर रेस्पिरेटरी कॉम्प्रोमाइज, श्वास घेण्यास त्याला काही त्रास होतील. त्यानंतर इनसुटेबल क्लायंट सम मेडिकेशन मे बी गिवन प्रायर टू सर्जरीज. दिस मेडिकेशन इज कॉल्ड These medications are called pre-medications or pre-anesthetic medication. तर काही अनस्थेशियाचे कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी आपण काय करतो, अनस्थेशिया देण्या अगोदर काही मेडिकेशन्स देतो, त्याला आपण म्हणतो प्री अनस्थेटिक मेडिकेशन्स. जसं की पहिलं असतं अँटीकोलिनर्जिक्स. अँटीकोलिनर्जिक म्हणजे काय, तर जे काही रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे त्यामधलं सिक्रेशन कमी करण्यासाठी जे मेडिसिन दिलं जातं त्याला आपण म्हणतो अँटीकोलिनर्जिक मेडिसिन्स. एक्झाम्पल त्याचं ॲट्रोपिन. सो नेक्स्ट वन, ऑपॉइड्स. ऑपॉइड्स म्हणजे दिस ड्रग्ज हेल्प टू कॉझिंग रिलॅक्झेशन अँड दस कॉन्ट्रीब्यूट टू द रिडक्शन ऑफ द अँझायटी. याच्यामध्ये ऑपॉइड्समध्ये काय केलं जातं, पेन किलर म्हणून वापरलं जातं, ऑपॉइड पेन किलर्स किंवा ऑपॉइड ॲनाल्जेसिक्स. तर याच्यामध्ये मसल रिलॅक्स केलं जातं, सगळ्या मसल रिलॅक्शनसाठी, आणि अँझायटी जी भीती जी आहे पेशंटमध्ये ती भीती सगळी कमी करण्यासाठी, अँझायटी जी आहे ती कमी करण्यासाठी वापरलं जातं ऑपॉइड्स. एक्झाम्पल मॉर्फिन. सो नेक्स्ट वन, अँटीमेटिक्स. अँटीमेटिक्स म्हणजे दिस ड्रग्स प्रिव्हेंट द वॉमिटिंग. म्हणजे वॉमिटिंग कमी करण्यासाठी किंवा उलटी जी होणार आहे पेशंटला अनस्थेशिया दिल्यानंतर ती कमी करण्यासाठी जे मेडिसिन दिलं जातं त्याला आपण म्हणतो अँटी इमेटिक्स. एक्झाम्पल त्याचं ऑन्डेन्सेट्रॉन म्हणजे इमसेट. ओके, नेक्स्ट टाइप इज रिजनल अनस्थेशिया. रिजनल अनस्थेशिया, जसं आपण जनरल अनस्थेशियामध्ये पूर्ण बॉडीला काय केलं होतं, अनस्थेटाइज केलं होतं पूर्ण बॉडीला, तसं रिजनलमध्ये फक्त तोच पार्ट आपण तोच रिजन अनस्थेटाइज करतो, म्हणजे त्याच भागाला तेवढी भूल दिली जाते. तर हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इज वर्क कसं करतं हे, तर दीज अनस्थेटिक एजंट्स वर्क बाय ब्लॉकिंग. These anesthetic agents work by blocking the impulse conduction through the nerve fibers without cell membrane. ह्याच्यामध्ये जे काही सेन्सेशन, जे स्पर्शज्ञान जे असतं एका त्वचेकडून ब्रेनकडे जाणारं, तर ते बंद केलं जातं ह्याच्यामध्ये. हो हो. ओके, तर ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक असतं स्पायनल अनस्थेशिया आणि दुसरा असतो एपिड्युरल अनस्थेशिया. तर फर्स्ट बघूयात आपण स्पायनल अनस्थेशिया. सो दिस अनस्थेशिया इज व्हेरी सुटेबल फॉर सर्जरीज इन्व्हॉल्विंग लोअर पार्ट्स ऑफ द बॉडी सिन्स दिस टाईप ऑफ अनस्थेशिया डज नॉट कॉज अनकॉन्शियसनेस. तर स्पायनल अनस्थेशिया अशा प्रकारचा अनस्थेशिया असतो की ह्याच्यामध्ये आपण पूर्ण बॉडी ही अनकॉन्शियस करत नाही, ह्याच्यामध्ये फक्त काय केलं जातं तर लोअर पार्ट ऑफ द बॉडी तेवढा अनस्थेटाइज केले जातात. जसं की एक्झाम्पल फ्रॅक्चर ऑफ द फिमर असेल, LSCS असेल, किंवा लोअर ॲबडामनमध्ये जे प्रोसिजर आहेत लोअर बॉडी पार्ट्समधले जे सर्जरीज त्याच्यासाठी आपण देतो स्पायनल अनस्थेशिया. आणि स्पायनल अनस्थेशियाचा मोस्ट कॉम्प्लिकेशन येतं हायपोटेन्शन. स्पायनल अनस्थेशिया कोणत्या पद्धतीनं दिला जातो तर लंबार पंक्चर या प्रोसिजरनं. तर तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे, तर लंबार पंक्चर विच मोस्ट साईट फॉर लंबार पंक्चर इन ॲडल्ट ते सांगायचं. त्यानंतर एपिड्युरल अनस्थेशिया. जसं आपण स्पायनल अनस्थेशिया दिला त्याच टाईपमध्ये एपिड्युरल अनस्थेशिया दिला जातो. जसं की एपिड्युरा म्हणजे एपिड्युरल अनस्थेशिया इज ऑल्सो मेजर कंडक्शन अनस्थेशिया इन्व्हॉल्विंग एपिड्युरल स्पेस, दिस स्पेस इन द स्पायनल कॉर्ड विच इज आउटसाइड द ड्युरामॅटर. ड्युरामॅटर वगैरे ऐकले नाव कधी? ओके, मेनिंजेस म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या सराउंडिंगला जे लेयर्स असतात त्याला आपण म्हणतो मेनिंजेस. त्यामधले बाहेरून आत जर गेलं तर पहिला सगळ्यात बाहेरचा असतो ड्युरामॅटर, त्यानंतर अरॅचिनॉइड मॅटर आणि सगळ्यात आतमधला असतो पिया मॅटर. तर ते ड्युरामॅटरच्या वरचा स्पेस असतो इपिड्युरल स्पेस. तर त्या इपिड्युरल स्पेसमध्ये हे अनस्थेटिक मेडिकेशन टाकले जातात, त्याला आपण म्हणतो इपिड्युरल अनस्थेशिया. सेम प्रोसिजर असेल स्पायनल अनस्थेशियासारखी, पोझिशन वगैरे सेम तेच असणार. सो नेक्स्ट वन, लोकल अनस्थेशिया.
तिसरा टाईप मेन लोकल अनेस्थेशिया. दिस इज द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ अनेस्थेशिया used in day-to-day hospitals procedure. This method interferes with the neural transmissions to produce its effects. So त्यामध्ये पहिला बघूयात इनफिल्ट्रेशन. तर लोकल अनेस्थेटिक्स एजंट्स सच एज लिग्नोकेन म्हणजेच काय तर झायलोकेन 2%, 4% and 10% is infiltrated into the skin and the subcutaneous tissue of the site where anesthetic effects to be achieved. इन्फिल्ट्रेशनमध्ये काय केलं, जसं आपण जनरल अनेस्थेशियामध्ये काय केलं तर पूर्ण बॉडी काय केलं ते अनेस्थेटिक्स केलं ते म्हणजे अनकॉन्शियस ठेवलं होतं पेशंटला. स्पायनलमध्ये काय केलं होतं की लोअर बॉडी पार्ट्सला काय केलं तर अनेस्थेटिक्स केलं होतं. तसंच लोकलमध्ये काय केलं तर इन्फिल्ट्रेशन. सपोज स्काल्प इंजुरी आहे, हेड इंजुरी आहे, तिथं आपल्याला टाके घ्यायचे आहेत पेशंटला, टीचेस घ्यायचे आहेत, तर आपण काय करणार ह्याच्यामध्ये GA वगैरे देणार नाही, तर 2% झायलोकेन घेणार आणि त्या स्काल्पमध्ये इन्सर्ट करणार म्हणजे त्याला तिथं इंजेक्शन देणार. आपल्याला काय फक्त अनेस्थेशिया कुठं इंड्यूस करायचं अचीव करायचं आहे स्काल्प पुरताच. मग फक्त स्काल्प पुरताच भाग काय करायचा आहे भूल द्यायचा आहे स्काल्प पुरत्याच भागाला. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो इन्फिल्ट्रेशन अनेस्थेशिया. त्यानंतर सरफेस अनेस्थेशिया. तर लोकल अनेस्थेशिया कॅन ऑल्सो गिवन ॲज अ स्प्रे और टॉपिकल ॲप्लिकेशन सच एज टेक्निक जनरली यूज्ड ॲज अ स्प्रे, लिग्नोकेन जेली और पेन कंट्रोल इन मायनर नेझल प्रोसिजर्स, नेझोगॅस्ट्रिक ट्यूब इन्सर्शन. तर आता सरफेस अनेस्थेशिया कुठं वापरलं जातं ते सरफेसवर, जे स्किनचे वगैरे ऑपरेशन असतात, स्किन ग्राफ्टिंग वगैरे करायचं असतं त्यावेळेस स्किनला जे जेली वगैरे लावले जातात ते सरफेस अनेस्थेशिया. किंवा जे आपण कॅथेटराईज करतो युरिनरी कॅथेटर त्यामध्ये 2% झायलोकेन जेली टाकतो आपण, ते सुद्धा सरफेस अनेस्थेशियाचा एक प्रकार आहे. त्यानंतर जे आपण नेझोगॅस्ट्रिक ट्यूब इन्सर्ट करतो त्यावेळेस आपण काय करतो, त्या नेझोगॅस्ट्रिक ट्यूबला जेली लावतो अनेस्थेशियाची आणि इन्सर्ट करतो. पोझिशन कोणती वापरली जाते नेझोगॅस्ट्रिक ट्यूब टाकताना हायफोलर पोझिशन. ओके, नेक्स्ट टाईप अदर अनेस्थेशिया. अदर मेथड्समध्ये सम अदर मेथड्स इन्क्लूड्स ॲक्युपंक्चर अँड क्रायोथेरपी. ॲक्युपंक्चर म्हणजे काय तर एक याच्यामध्ये निडल्स असतात, त्या निडल्स काय केल्या जातात इन्सर्ट केले जातात आणि अनेस्थेटिक इफेक्ट आणला जातो. ही कमी पद्धत वापरली जाते ॲक्युपंक्चरची. त्यानंतर क्रायोथर्मिया म्हणजे काय केलं जातं लिक्विड नायट्रोजन असतो त्याचा फ्रीजिंग इफेक्ट असतो, एकदम थंड असतं ते आणि त्या थंडपणामुळे काय होतं तेवढ्याच टॉपिकल भागापुरतं काय होतं एक अनेस्थेटिक इफेक्ट येतो जसं की. आणि जे लिक्विड नायट्रोजन वापरतात त्याला आपण म्हणतो क्रायोथेरपी. जसं की कॅन्सरमध्ये वापरलं जाते, कॅटरॅक्टमध्ये वापरलं जाते आणि अनेस्थेटिकसाठी असतं ते क्रायोथर्मिया. ओके, एनी डाऊट, काय डाऊट असेल तर विचारा.